आपल्यासोबत भाजपचे नेते आशिष देशमुख आपण त्यांच्याशी बोलूया। ते अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचा पराभव का झाला याचं आत्मचिंतनाची एक बैठक अमरावतीमध्ये आयोजित केलेली आहे। त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आशिष देशमुख सुद्धा आहे। काय सांगाल, नवनीत राणाचा पराभव झाला, काय वाटते तुम्हाला? प्रथम नाही बघा, 48 लोकसभा मतदारसंघामध्ये प्रदेश भाजपातर्फे आमच्यासारखे निरीक्षक हे प्रत्येक जागी जात आहेत। तिथे असलेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या भावना, उमेदवारांच्या, विधानसभेच्या आमदारांच्या भावना समजून घेत येणाऱ्या विधानसभेसाठी पूर्णतः तयार पक्ष कसा होऊ शकतो या दृष्टीने आजचा माझा हा अमरावतीचा दौरा आहे। नक्कीच झालेल्या पराभवाची मीमांसा आणि त्यामधून शिकवण घेऊन आम्ही कुठेतरी समोर पुनश्च एकदा महाराष्ट्रामध्ये आपलं स्वतःचं सरकार आणण्यासाठी कार्यतत्पर आहोत। अमरावती लोकसभेमध्ये भाजपनीच काम केलं नाही असा एक आरोप आहे एक, आणि दुसरा बच्चू कडूंनी उमेदवार दिला म्हणून नवनीत राणाचा पराभव झाला 2, आणि जातीवादी मतदान झालं असा पण असे तर्कवितर्क खूप आहे। तर तुम्हाला काय वाटते? नाही बघा, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या पुरागमी महाराष्ट्रात, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात संकुचित राजकारण केलं। धर्माधर्मामध्ये, जातीजातीमध्ये भेद लावण्याचं कलुषित काम महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी आणि त्यांच्या मोठ्या नेत्यांनी केलं, आणि म्हणून कधीही जातीपातीवर, धर्मावर मतदान न करणारा महाराष्ट्र या लोकसभेमध्ये या सर्व गोष्टींकडे त्यानिमित्ताने कुठेतरी वाहून गेला, आणि त्याचेच परिणाम आपल्याला पाहायला मिळाले। पण नक्कीच मोदीजींच्या सबका साथ सबका विकास आणि या देशाला विकसित भारत करण्याच्या संबंधामध्ये त्यांचं जे धोरण आहे, आणि भाजपाने मागील 10 वर्षामध्ये विकासाची जी एक नवीन ओळख महाराष्ट्राची करून दिली आहे, त्या अनुषंगाने नक्कीच भाजपाच्याच पाठीशी महाराष्ट्र आणि विशेष करून विदर्भ उभा राहणार नाही। आणि विधानसभेमध्ये आपण पाहाल की परिस्थिती पूर्णतः बदललेली राहील। महायुतीलाच महाराष्ट्रातील जनता आणि विशेष करून वैदर्भीय लोक प्राधान्य देतील। बच्चू कडूंनी एक मध्यंतरी आरोप केला होता की मुद्द्यावर ही निवडणूक लढवल्याच गेली नाही, धर्मावर निवडणूक लढवली। दलित आणि मुस्लिम हे काँग्रेसकडे पूर्ण वन साईड गेले आणि हिंदूंचे मतं पूर्ण भाजपला गेले, त्याचा हा परिणाम आहे। पण तो मुद्द्यावर निवडणूक लढवल्याच गेली नाही असा आरोप आहे। नाही बघा, मुद्द्यांवरच निवडणूक जावी या प्रकारचे महायुतीचे प्रयत्न होते। विकासाच्या संदर्भामध्ये कुठेही भाजपा महायुती कमी नव्हती, पण जे संकुचित राजकारण करण्याचं काम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, पक्षांनी केलं, आणि महाराष्ट्रातील जनतेला धर्माधर्मामध्ये, जातीमध्ये विभागणी त्यानिमित्ताने करण्याचे प्रयत्न केले, ते कुठेतरी बच्चू कडूंच्या म्हणण्यानुसार जर यशस्वी झाले असतील तर या पुरागामी महाराष्ट्रासाठी ते नक्कीच योग्य नाही आहे। फुले शाहू आंबेडकरांचा जो हा महाराष्ट्र आहे तो खऱ्या अर्थाने ह्या जातीभेदामध्ये, धर्मभेदामध्ये वाहून आजपर्यंत गेलेला नाही आहे। नक्कीच विधानसभेमध्ये तो जाणार नाही, आणि विकासाच्या पाठीशी, मोदीजींच्या पाठीशी, महायुतीच्या पाठीशी उभा राहिलेला महाराष्ट्र आपल्याला दिसेल। बच्चू कडू स्वतंत्र प्रहारकडून निवडणूक लढणार असं पण ते सांगताय, त्यामुळे जे छोटे पक्ष आहेत त्यांना भाजप का नाही सामावून घेत आहे? त्यांना काय जागा देणार आहे? बघा, महायुतीमध्ये प्रहार पक्ष बच्चू कडूंचा हा एक घटक नक्कीच आहे। परवाही देवेंद्रजींनी दिल्लीला म्हटलं की सर्व घटक पक्षांना न्याय देण्याची भूमिका भाजपाची आहे। अशा या सर्व परिस्थितीमध्ये बच्चू कडूंना विचार करायचा आहे की त्यांनी त्यांचं समोरचं राजकारण हे विकासाच्याकडे न्यायचं आहे की विध्वंसाकडे न्यायचं आहे, आणि म्हणून घटक पक्षांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका भाजपाची नक्कीच आहे। शेवटचा प्रश्न, विधानसभेमध्ये काय भूमिका, म्हणजे कशी तयारी सुरू आहे आता भाजपची, म्हणजे महायुतीकडून? नाही, मिळालेल्या कमी यशाची मीमांसा आणि त्यामधून योग्य शिकवण घेऊन आमचे तर नक्कीच प्रयत्न राहतील। एक भाजपाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना हा सरकारच्या तर्फे न्याय मिळाला पाहिजे। त्यांना सोयाबीन असेल, कापूस असेल, या शेतकऱ्यांना उचित नुकसानीचा मोबदला तातडीने सरकारने दिला पाहिजे। महिला वर्गाला काहीतरी न्यायाची भूमिका सरकारच्या तर्फे नक्कीच अपेक्षित आहे, आणि सरकारमध्ये कित्येक वर्षापासून रिकाम्या असलेल्या ज्या जागा आहेत
त्या शासकीय भरती तातडीने सरकारने सुरू केलं पाहिजे. हे भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी नक्कीच माझ्या पक्षश्रेष्ठींकडे मागणी करील. गरज पडली तर मी प्रत्येक नेत्याकडे ह्या सर्व संदर्भामध्ये पाठपुरावा करेल. तर हे होते भाजपचे नेते आशिष देशमुख. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.